जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. आज आपण पराक्रमाची, ध्येयाची, शौर्याची, बलिदानाची गाथा सांगत असलेला पंजाब प्रांतातील शान म्हणून ओळखले जाणारे महाराजा रणजित सिंग यांच्या गोबिंदगडावर जाणार आहोत. हा किल्ला म्हणजे महाराजा रणजित सिंग यांचा पराक्रम पाहिलेला गोबिंदगड आहे. गोबिंदगड हे अमृतसरमध्ये असलेला राजधानी किल्ला आहे. अमृतसर पासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. येथे आपल्याला यायचे असेल तर आपण अमृतसर रेल्वे स्टेशन पासून रिक्षाने गोबिंदगड किल्ल्यावर येऊ शकता. येथे रिक्षाचे आपल्याला 150 रुपये द्यायला लागतात. येथे आपण आल्यावर आपल्याला किल्ल्यामध्ये जाण्यासाठी 50 रुपये एंट्री फी द्यायला लागते. येथे आपण एक्झिबिशन शो पाहायला मिळतो, त्याचे 300 रुपये पर पर्सन द्यायला लागतात. येथे संग्रहालय देखील पाहायला मिळतो, त्याचे 50 रुपये पर पर्सन द्यायला लागतात. सर्वांचे आम्हाला पर पर्सन 350 रुपये झाले होते. किल्ल्याच्या अपोजिट साइडला तिकीट काउंटर आहे. त्या ठिकाणावरून आपण तिकीट घेऊन किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे जाऊ शकतो. आम्ही तिकीट काढत असताना आम्हाला कळाले की मंडेला जनरल डायरचा बंगला म्हणजे येथे असलेले वास्तू संग्रहालय आणि तोफखाना मंडेला बंद असतो. तोफखान्यामध्ये आपल्याला त्या काळातील तोफा आणि तोफगोळे पाहायला मिळतात आणि वास्तू संग्रहालयामध्ये त्या काळातील शस्त्र आणि युद्ध पेहराव आपल्याला बघायला मिळतो. ह्या 2 गोष्टी मंडेला बंद असतात. तिकीट काढून झाल्यानंतर आम्ही किल्ला पाहण्यासाठी निघालो. एंट्री गेटच्या बाहेर रणगाडा आपल्याला पाहायला दिसतो. त्या ठिकाणापासून एंट्री गेटला जायला रस्ता आहे. एंट्री गेटला तिकीट दाखवून आम्ही किल्ल्याच्या आतमध्ये निघालो. किल्ल्याच्या आत आल्यावर आपल्याला कळते गोबिंदगड किती मोठा आहे याचा अंदाज आपल्याला येतो. आतमध्ये गार्डन पाहायला मिळते. त्या गार्डन पासून आपण चालत किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाऊ शकता. गोबिंदगड आजही इकडच्या प्रशासनाने सुंदर मेंटेन केलेला आहे. गोबिंदगड किल्ला हा पंजाब प्रांताचे असलेले ऐतिहासिक ठिकाण आणि महाराजा रणजित सिंह यांच्या काळातील असलेले लष्करी ठिकाण असलेला किल्ला आहे. हा किल्ला सुरुवातीला बंगी मिसल यांनी बांधला होता. त्यानंतर महाराजा रणजित सिंह यांनी त्याचे पुनर्बांधकाम केले. गोबिंदगड किल्ला पहिला भारतीय सैन्याकडे होता, परंतु 10 फेब्रुवारी 2017 रोजी हा किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पंजाब प्रांताचा शौर्याचा इतिहासाचे प्रमुख ठिकाण म्हणून या किल्ल्याला ओळखले जाते. गोबिंदगड किल्ला हा भरपूर मोठा आहे. या किल्ल्यावर आपल्याला 25 तोफा बघायला मिळतात. गोबिंदगड किल्ल्याचा इतिहास हा खरंच खूप मोठा महत्वाचा ओळखला जातो. या किल्ल्याला खूप महत्व आहे. महाराजा रणजित सिंग पासून जनरल डायर पर्यंत गोबिंदगड किल्ल्याचा उल्लेख आपल्याला आढळण्यात येतो. गोबिंदगड किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराच्या येथे आपण येतो. प्रवेशद्वाराजवळ आपल्याला एक मोठी नगार पाहायला मिळते. प्रवेशद्वार आजही उत्तम स्थितीमध्ये आहे. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला गडाची तटबंदी आपल्याला दिसते. प्रवेशद्वाराच्या वरच आपल्याला सिंहाच्या 2 मूर्त्या पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला इंग्रज काळातील घंटा आपल्याला बघायला मिळते. या घंटेवर असलेली शिलालेख त्याच्यामुळे ही घंटा ब्रिटिश काळातील आहे हे जाणून येते. गोबिंदगड किल्ला हा 43 एकरामध्ये पसरलेला सुंदर किल्ला आहे. येथे असलेले बांधकाम विटा आणि चुन्याचे आहे. 18व्या शतकात हा किल्ला ढिलन जाट शासक बंगी मिसल यांनी बांधला होता. तेव्हा किल्ल्याचे नाव बंगी दा किल्ला असे नाव होते. त्यानंतरला महाराजा रणजित सिंग यांनी या किल्ल्याला जिंकून याचे नाव 10वे शीख गुरु गोबिंद सिंग यांच्या नावावरून ठेवले. तेव्हापासून या किल्ल्याला गोबिंदगड असे बोलले जाते. 19व्या शतकामध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावर ताबा घेतला. इंग्रज अधिकारी जनरल डायर याचा बंगला देखील या किल्ल्यावर होता. आता त्या बंगल्यामध्ये वास्तू संग्रहालय आहे. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला त्या काळात असलेले वाजंत्रीचे मूर्ती आपल्याला दिसते. या ठिकाणावरून आल्यानंतरला एक तोफ आपल्याला दिसते. उजव्या बाजूला महाराजा रणजित सिंग यांची सैन्याबरोबर असलेली पेंटिंग आपल्याला दिसते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये गेल्यानंतरला महाराजा रणजित सिंग यांच्या काळात आल्यासारखे आपल्याला वाटते.
गोविंदगड आजही उत्तम मेंटेन आहे. येथे किल्ल्यामध्ये मी बघितले किल्ल्याचे कलर काम चालू होते. खरंच 50 रुपये एंट्री फी किल्ल्याची आपल्याला द्यायला लागते, परंतु हा किल्ला 50 रुपये एंट्री फी देण्यासाठी सरकारने कितपत योग्य ठेवला आहे ह्याचं आपल्याला उत्तम उदाहरण या किल्ल्यावर आल्यावर दिसते. इकडच्या असलेल्या प्रशासनाने खरंच खूप सुंदर या किल्ल्याचे बांधकाम आजही तसेच ठेवले आहे. प्रवेशद्वार ओलांडून आल्यानंतरला आपल्याला अजून एक प्रवेशद्वार लागते. याला नालवा गेट बोलले जाते. नालवा गेट हे प्रवेशद्वार महाराजा रणजित सिंग यांचे सरदार नालवा यांच्या नावापासून त्यांनी ठेवले आहे. गेटच्या दोन्ही बाजूला आपल्याला तोफा बघायला मिळतात. नालवा गेट किल्ल्याचे दुसरे प्रवेशद्वार आहे. नालवा गेटच्या पुढे डाव्या बाजूला आपल्याला तुरुंग दिसते. येथे तुरुंगाच्या दोन्ही खोल्या आपल्याला आजही बघायला मिळतात. किल्ल्याचे काम चालू होते त्यामुळे तुरुंग बघायला मिळाले नाही. थोडा पुढे गेल्यानंतरला गडावर असलेली विहीर पाहायला मिळते. या किल्ल्यावर असलेली एकमेव विहीर येथे आहे. पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी विहीर बंद करण्यात आली आहे. थोडा पुढे आल्यानंतर आपल्याला गोविंदगड किल्ल्याचा मुख्य आणि शेवटचे प्रवेशद्वार आपल्याला दिसते. प्रवेशद्वार आजही उत्तम स्थितीमध्ये आहे. आपल्याला एक एक गोष्ट त्या काळातील असलेल्या सारखीच इथे बघायला मिळते. थोडा पुढे आल्यानंतरला महाराजा रणजित सिंग यांची मोठी पेंटिंग आपल्याला दिसते. युद्धनीती महाराजा रणजित सिंग यांचा पेहराव त्यांचे सामर्थ्य या पेंटिंगमध्ये आपल्याला बघायला मिळते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यानंतरला आम्ही येथे असलेला 7D शो पाहण्यासाठी निघालो. याची तिकीट 150 रुपये पर पर्सन आहे. जी आपल्याला प्रवेशद्वाराच्या बाहेर आपण काढलेली होती ती तिकीट आपण इथे दाखवू शकता. शेर ए पंजाब नावाचा छोटा थिएटर या जुन्या वास्तूमध्ये आहे. 7D शो मध्ये महाराजा रणजित सिंग यांच्या आयुष्यातील असलेली एक शॉर्ट फिल्म आपल्याला इथे दाखवतात. महाराजा रणजित सिंग यांचे गौरव, संघर्ष, कौशल्य, सामर्थ्य, शक्ती आणि लढाऊपणाचा गौरव आपल्याला येथे बघायला मिळतो. 7D शो मध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंग काढण्यास सक्त मनाई आहे. शो बघून झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो तेव्हा महाराजा रणजित सिंग यांनी जिंकलेले सामर्थ्य किती होते त्याचा नकाशा आपल्याला बघायला मिळतो. त्या नकाशाच्या बाजूला महाराजा रणजित सिंग यांची पेंटिंग आपल्याला दिसते. ही पेंटिंग महाराजा रणजित सिंग यांची खरी पेंटिंगची प्रतिकृती आहे. महाराजा रणजित सिंग हे पंजाब प्रांतातील असलेले प्रमुख राजे म्हणून ओळखले जाते. त्यांना शेर ए पंजाब अशा नावाने देखील ओळखले जाते. त्यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1780 मध्ये गुजरानवाला येथे झाला. त्यांनी बालपणीच आजारामुळे त्यांचा डावा डोळा गमावला होता. हे सर्व असताना देखील त्यांचा पराक्रम बालपणीच दिसत होता. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी आपले पहिले युद्ध लढले. त्यानंतर 12व्या वर्षी त्यांचे वडिलांचे निधन झाले. त्यानंतरला त्यांनी राज्यकारभार आपल्या हाती घेतला. गोविंदगड आर्ट गॅलरी बघून झाल्यानंतर आम्ही येथे असलेल्या लाईव्ह डान्स शो बघायला निघालो. येथे पारंपरिक भांगडा डान्स आपल्याला बघायला मिळतो. येथे प्रॉपर स्टेज आहे. त्या ठिकाणी गाणी लावून भांगडा डान्स केला जातो. खरंच गोविंदगड किल्ला हा खूप सुंदर आणि अप्रतिम किल्ला आहे. येथे आल्यावर आपल्याला असे वाटते महाराजा रणजित सिंह यांच्या काळात आल्यासारखे वाटते. इतके उत्साहाचे वातावरण आपल्याला गोविंदगड किल्ल्यावर पाहायला मिळते.
7D शो बघून झाल्यानंतरला आम्ही येथे असलेले गोविंदगड आर्ट गॅलरीला निघालो. येथे आपल्याला फेमस पगडी म्युझियम बघायला मिळते. खालसा समाजामध्ये त्यांची असलेली पगडी ही आणबाण शान असते. पगडीचे महत्व खालसा समाजामध्ये खूप आहे. त्याच पगडीचे विविध प्रकार आपल्याला या पगडी म्युझियम मध्ये बघायला मिळतात. पगडी म्युझियमचे एंट्री फी 50 रुपये पर पर्सन आहे. ती आपण बाहेर पे केलेली होती. तीच आपण तिकीट येथे दाखवून पगडी शो बघू शकता. येथे विविध स्टॅच्यूला पगडी घालून त्या पगडीच्या पेहरावाची नावं आपल्याला दिलेली आहेत. महाराजा रणजित सिंग यांच्या काळात गोविंदगड किल्ल्याचे महत्वाचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. शस्त्र साठ्यासाठी आणि खजिना ठेवण्यासाठी मुख्य केंद्र ठिकाण होते. या किल्ल्यावर मौल्यवान गोष्टी आणि राज्याचा शस्त्र साठा येथे होता. 1813 मध्ये महाराजा रणजित सिंग यांना काश्मीर प्रांतातील शहा शुजाकडून एक भेट देण्यात आली. एक दुर्मिळ हिरा त्यांना देण्यात आला. त्या हिऱ्याला कोहिनूर हिरा असे बोलले जाते. हा हिरा जगातील सर्वात महाग असलेला हिरा आहे. त्यानंतरला ब्रिटिश काळात हा हिरा गोविंदगडावर त्यांना मिळाला आणि तो हिरा लंडन मध्ये असलेल्या राणी व्हिक्टोरियाच्या मुकुटावर घालण्यात आला. महाराजा रणजित सिंग यांच्या काळामध्ये अमृतसर, लाहोर, पेशावर, अटक हे भारतातील प्रमुख ठिकाण म्हणून ओळखले जात होते. महाराजा रणजित सिंग यांचा राज्यकारभार हा खूप महत्त्वाचा म्हणून ओळखला जात होता. महाराजा रणजित सिंग यांच्या राज्यामध्ये त्यांचे लोक सुखाने आणि आनंदाने राहत होते. पगडी म्युझियम मधून बाजूला आपल्याला वेगवेगळ्या पेंटिंग आपल्याला इथे दिसतात. महाराजा रणजित सिंग यांच्या विविध पेंटिंग आपल्याला इथे पाहायला मिळतात. येथे असलेली पेंटिंग त्यांचे शौर्य आणि बलिदानाचे महत्त्व आपल्याला सांगतात. खरंच खूप सुंदर पेंटिंग आपल्याला इथे बघायला मिळतात. महाराजा रणजित सिंग यांचं अतुलनीय आणि गौरवशाली होता. 1799 रोजी अफगाण शासकाविरुद्ध युद्ध लढून त्यांनी लाहोर आपल्या राज्यकारभारामध्ये आणले. तेथून त्यांचे विजयाचे मोहिमा सुरू झाल्या. त्यानंतरला त्यांनी अमृतसर, मुलतान, काश्मीर, पेशावर आणि अटक असे महत्त्वाचे भाग त्यांनी त्यांच्या राज्यात सामील करून घेतले. अटक पासून सतलज नदीपर्यंत त्यांचा राज्याचा विस्तार झाला होता. त्यांनी आपल्या सैन्याला युरोपियन शैलीचे प्रशिक्षण दिले. त्या प्रशिक्षणाला दिवाने खास असे बोलले जात होते. आम्ही येथे असलेल्या वस्तू संग्रहालयामध्ये आलो. येथे आपल्याला त्या काळात असलेले शस्त्र, वेश बघायला मिळतात. हे वास्तू संग्रहालय जनरल डायरच्या बंगल्याने देखील ओळखले जाते. येथे आपल्याला 50 रुपये एंट्री फी द्यायला लागते. जे आपण किल्ल्याच्या बाहेरच काउंटरमध्ये काढून आलेलो होतो तेच आपल्याला तिकीट इथे दाखवायला लागते. वास्तू संग्रहालयामध्ये आपल्याला तलवार, भाले, बाण, कट्यार असे विविध शस्त्र बघायला मिळतात. येथे वेगवेगळ्या प्रांतातील शिपायांचे वेगवेगळे पेहराव त्या काळात कसे होते त्याचे उदाहरण आपल्याला दिलेले आहे. येथे महाराजा रणजित सिंह यांची घोड्यावर युद्ध वेशामध्ये असलेली मूर्ती आपल्याला बघायला मिळते. असे अनेक युद्धामध्ये लागणाऱ्या गोष्टी आपल्याला येथे दिसतात. महाराजा रणजित सिंग यांनी अमृतसरमध्ये असलेल्या प्रमुख मंदिराला सुवर्णाची कळस उभारलेला होता. त्या मंदिराला पूर्णतः सोन्याचे बनवले होते. तेव्हापासून अमृतसरमध्ये सुवर्ण मंदिर ओळखले जाते. प्रवेशद्वार बघून झाल्यानंतर आम्ही येथे असलेल्या तोफखान्यामध्ये आलो. येथे तोफखान्याला तोशाखाना असे बोलले जाते. तोफखान्यामध्ये जाण्यासाठी 50 रुपये पर पर्सन एंट्री फी आहे. येथे आपण त्या काळातील असलेल्या तोफा व त्या काळातील असलेले तोफगोळे आपल्याला पाहायला मिळतात. येथे अनेक तोफगोळे आहेत. किल्ल्यावर तोफा अनेक वेळा बघितल्या होत्या, परंतु पहिल्यांदा तोफखाना बघत होतो. तोफखानामध्ये शस्त्र भंडार, महाराजा रणजित सिंग यांची प्रतिमा आपल्याला दिसते. येथे महाराजा रणजित सिंह यांच्या काळात वापरण्यात जाणारे कॉइन्स देखील आपल्याला बघायला मिळतात. हे कॉइन त्या काळात व्यवहार करण्यासाठी, देवाणघेवाण करण्यासाठी वापरण्यात येत असे. हे कॉइन त्या काळातील कॉइनची प्रतिकृती आहे.
आम्ही किल्ल्याच्या मागच्या प्रवेशद्वाराकडे आलो। हे प्रवेशद्वार किल्ल्याच्या मागच्या बाजूला असलेले प्रवेशद्वार आहे। हे प्रवेशद्वार हत्ती घोडे आणण्यासाठी वापरले जायचे। किल्ल्याच्या मागच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर गडाची तटबंदी आपल्याला दिसते। येथे असलेले दगड इंग्रजांच्या काळातले आहेत। गोविंदगड किल्ल्याचा इतिहास हा खूप मोठा आहे। या किल्ल्याचा इतिहास महापराक्रमी महाराजा रणजित सिंग यांच्या सुवर्ण काळात या गोविंदगडाला खूप महत्त्व मिळाले। अमृतसरमध्ये असलेल्या राज्याची गोविंदगड किल्ला हा प्रमुख किल्ला म्हणून ओळखला जात होता। गोविंदगड किल्ला हा भारताच्या इतिहासाचे मोठे उदाहरण आहे। गोविंदगड किल्ल्याने आजपर्यंत अनेक युद्ध लढाई सोने चांदी पाहिली आहे, परंतु या किल्ल्यावर जगाची सर्वात महाग गोष्ट असलेली सर्वात किमती गोष्ट या किल्ल्यामध्ये होती, ती म्हणजे जगप्रसिद्ध असलेला कोहिनूर हिरा। हा तोच कोहिनूर हिरा जो आज लंडनच्या म्युझियममध्ये भारताचा वैभवशाली इतिहास आज जगाला सांगत आहे। गोविंदगड किल्ला हा खरंच खूप सुंदर किल्ला आहे। येथे असलेली एक एक वास्तू इकडच्या असलेल्या सरकाराने जपलेली आहे। येथे असलेले बुरुज तोफा महाद्वार आजही उत्तम स्थितीमध्ये आहे, जे पंजाब प्रांताचा इतिहास गौरवशाली प्रमाणे सांगत आहे। महाराजा रणजित सिंग यांचा गौरवशाली इतिहास आजही गोविंदगड किल्ल्यावर आपल्याला पाहायला मिळतो। आपण जर अमृतसरमध्ये आलात तर गोविंदगड किल्ल्याला नक्की भेट द्या। खरंच गोविंदगड किल्ला हा ऐतिहासिक दृष्टीने आणि फिरण्यासारखा आहे। किल्ला फिरण्यासाठी आपल्याला 1 तास पुरेसा आहे। आमचा किल्ला बघून झाला त्यानंतरला आम्ही अमृतसरमध्ये असलेल्या पुढच्या ठिकाणी निघालो। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय शिवराय।